जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत जंजिरा किल्ल्याला भेट देण्यासाठी आणि तुम्ही बघतच असाल हा किल्ला आहे. तर इथे येण्यासाठी तुम्हाला दोन तिकीट घ्यावे लागतात. एक आहे बोटीचं तिकीट आणि दुसरं आहे किल्ल्याचं तिकीट. तर बोटीचं तिकीट हे 100 रुपये आणि ते तुम्हाला कॅशमध्ये द्यावं लागेल. आणि जे किल्ल्यामध्ये तिकीट आहे त्याचे दोन प्रकार आहेत. जर तुम्ही डायरेक्ट किल्ल्यामध्ये गेलं तर तिथे 25 रुपये द्यावे लागतील आणि जर का ऑनलाईन केलं तर ते 20 रुपयाला आहे. त्याचा बारकोड तुम्ही तिथंच लावलेला आहे. आणि तुम्ही जर का इथे बघत असाल बोटीला, तर या बोटीचं नाव आहे शिडाची बोटी. याच्यामध्ये पाल टाकतात आणि वाऱ्याच्या मदतीने ही बोट पुढे जाते. याला इंजिन वगैरे काहीसुद्धा नसतं. ही एकदम 16व्या शतकापासून चालत आलेली बोट आहे. ही पूर्णपणे बोट भरल्याशिवाय ती सोडली जात नाही, पण पर्यटकांची संख्या जास्त असल्यामुळे बोटी सोडल्या जातात. किल्ल्यापर्यंत पोहोचायला एक अर्धा तास वेळ लागतो. आणि या किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर या किल्ल्याची सुरुवात स्थानिक कोळी सरदार राम पाटील यांनी केली. राम पाटील यांनी लाकडी किल्ला उभारून त्याला मेढेकोट असे नाव दिले होते. हा किल्ला समुद्रातील बेटावर असल्यामुळे शत्रूंना जिंकणे अत्यंत कठीण होते. सिद्धी सरदारांनी थेट युद्धाऐवजी कपटनीतीचा अवलंब केला होता. त्यांनी राम पाटील यांच्याशी मैत्रीचे नाटक करून विश्वास संपादन केला आणि एका सणाच्या किंवा मेजवानीच्या वेळी राम पाटील यांना आमंत्रित करण्यात आले. त्यावेळी अचानक हल्ला करून राम पाटील यांना कैद करण्यात आले आणि अशा प्रकारे सिद्धी सरकारने जंजिरा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर किल्ल्याचे दगडी बांधकाम करून जंजीर किल्ला अधिक मजबूत करण्यात आला. या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे जोपर्यंत आपण गडाच्या 15 ते 20 फूट जवळ जात नाही तोपर्यंत गडाचा दरवाजा दृष्टीस पडत नाही. तर आपण येथे पोहोचलेलो आहे जंजिरा किल्ल्यावरती. हा किल्ला पसरलेला आहे 24 एकरामध्ये. याच्यामध्ये 22 बुरुज आहेत आणि 572 तोफा आहेत आणि 3000 लोकसंख्या होती याची पूर्वी. तर आपण बघूयात आता पुढे. आणि इथे शिल्प कोरलेले आहेत आणि या शिल्पामध्ये तुम्ही बघू शकता सिंहाने हत्तीवरती पाय ठेवलेला आहे असे दर्शवले आहे. तुम्ही इथे बघू शकता समुद्राला भरती येते तेव्हा या समुद्राच्या लाटा या दगडांना धडकून दगडाची झीज झाली आहे. पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता की हा आहे महाद्वार. इथूनच एंट्री होती या किल्ल्याची. आणि जसं तुम्ही पुढे येता तर या साईडला तुम्ही थोडंसं आतमध्ये आल्यानंतर डाव्या साईडला खाली गेले की तुम्हाला गेट दिसते इथून. तर इकडे गुहा येते, जसा कचरा वगैरे पडलेला आहे आणि इथे तुम्ही आतमध्ये याल जसं वाकून जावं लागेल. तर इथून तुम्ही बघू शकताय, इथून तुम्हाला एंट्री गेट जिथे आपण उतरलेलो होतो तो नजारा इथून दिसतो. पुढे आल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला तिकीट घर दिसेल की जिथे तुम्ही तिकीट घेऊ शकता. इथं ऑफलाईन तिकीट 25 रुपयाला आहे आणि जर का ऑनलाईन केलं तुम्ही तर ते तुम्हाला 20 रुपये भेटेल आणि तिकीट घराच्या इथेच त्याचा बारकोड आहे. गडावर आल्यानंतर लगेचच गडाची माहिती दिलेली आहे. ती माहिती व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता. एंट्री करून तुम्ही जर का उजव्या साईडला आला तर तुम्हाला या 3 तोफा दिसतील सगळ्यात वरती. ही पहिली जी तोफ आहे हिचं नाव आहे कलाल बांगडी. आणि या तोफेला कलाल बांगडी का म्हणतात कारण ह्या आपण या अशा सेपरेट चकत्यावरती आणलेल्या होत्या आणि नंतर इथे येऊन ही तोफ बनवण्यात आली होती. या तोफेचे वैशिष्ट्य म्हणजे किती उन्हात ही तोफ तापत नाही. भारतामध्ये 3 तोफ सगळ्यात मोठ्या आहेत. त्यामध्ये ही जी तोफ आहे ती 3 नंबरची सगळ्यात मोठी तोफ आहे. त्यानंतर जर का तुम्ही दुसरी तोफ बघितली, या तोफेचं नाव आहे गायमुख. तर या तोफेला गायमुख हे नाव का दिलेलं आहे कारण तुम्ही जर का हे पुढे बघाल तर हे तर गायमुख हे बनवलेलं आहे या तोफेवरती, म्हणून या तोफेला गायमुख हे नाव दिलेलं आहे. या तोफीची रेंज आहे 4 ते 5 किलोमीटर. आणि ही जी तिसरी तोफ आहे या तोफेला नाव दिलेलं आहे चावरी तोफ. ही तिसरी तोफ आहे. या 3 तोफा हे मेन अट्रॅक्शन आहे इथल्या किल्ल्याचं. त्यानंतर पुढे बघूयात आपण. तोफा ज्या आहेत त्या 3ऱ्या मजल्यावरती आहेत आणि 2ऱ्या मजल्यावरती टेहाळण्याची जागा आहे. तर तुम्ही आतमध्ये आल्यानंतर बघू शकता की इथे छोट्या छोट्या खिडक्या आहेत. आतमध्ये आल्यानंतर इथून सैनिक जे होते ते टेहाळणी करत होते. शक्यतो सैनिक पहारा देण्यासाठी टेहाळणीची जागा वापरत असे. अशा टेहाळणीच्या जागा या किल्ल्यावरती अनेक आहेत. तसेच या किल्ल्यावरती 19 बुलंद बुरुज आहेत आणि 2 बुरुजांमधील अंतर 90 फुटांपेक्षा जास्त आहे. टेहाळणीच्या या खिडक्यांमधूनच तुम्हाला मुरुड गावचे किनारपट्टीचे सुंदर असे दृश्य दिसते.
तुम्ही दुसऱ्या मजल्यावरतून अजून खाली आला तर हा सगळ्यात तळातला मजला आहे आणि इथे कारागृह असल्याची शक्यता असू शकते. या अंधार कोठडीमध्ये कैद्यांना अमानुष शिक्षा दिली जात असे आणि या कोठडीला चाऊलखान वाडा असे म्हणत होते. कारागृहातून आपण वरती आल्यानंतर जेव्हा आपण पाण्याच्या टाकीकडे जातो तेव्हा तुम्हाला मध्ये ही चोर जागा दिसते. चोर मार्ग आहे हा, जो की डायरेक्ट किनाऱ्यावरती निघतो. चला तुम्हाला दाखवतो. ही जी चोर वाट आहे ही सगळ्यांना माहित नाहीये, कारण कोण सुद्धा इथे येत नाही जास्त करून. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला ही जी पहिली जागा दिसेल तर ही आणि त्याच्या पुढची ह्या तुमच्या दिशाभूल करण्यासाठी बनवलेल्या असू शकतात. पण जी मेन चोर वाट आहे ती जेव्हा तुम्ही खाली येता तेव्हा तुम्ही जेव्हा डाव्या साईडने इथे येता तेव्हा ही जी जागा आहे ही आहे ओरिजिनल चोर वाट. इथे वटवाघूळ वगैरे असू शकतात आणि ही जी जागा आहे ती बंद करून ठेवलेली आहे, त्यामुळे फक्त आपण एवढंच बघू शकता. आपण आता पाण्याच्या टाकीकडे जाऊयात. तिथून सरासं पुढं आल्यानंतर तुम्हाला तलाव दिसेल. हे गोड पाण्याचे तलाव आहेत. या किल्ल्यावरती 2 तलाव आहेत. हा पहिला तलाव आहे आणि दुसरा तलाव पुढच्या साईडला आहे. तर बघू शकता की पूर्ण समुद्राच्या साईडने पूर्ण खारे पाणी, परंतु इथे तुम्हाला गोड पाणी भेटेल. चोर दरवाजाच्या उजव्या साईडलाच तुम्ही जर का आतमध्ये याल तर तुम्हाला इथे भारतीय पद्धतीचं शौच दिसेल आणि या साईडला पाश्चिमात्य पद्धतीचं शौचकुंड दिसेल. अजूनही त्या काळातील निवासस्थानाच्या वास्तू उभ्या आहेत. या गडावरती अनेक ठिकाणी सुंदर असे नक्षीकाम केले गेले आहे. या गडावरती पूर्वी 3 वस्ती होत्या. त्यातील 2 वस्ती या मुसलमान समुदायाच्या होत्या व 1 वस्ती इतर समुदायाची होती. गडाच्या मध्यभागी असलेला हा सुरुल खानचा वाडा आजही पडक्या अवस्थेत आहे. हा वाडा 7 मजली असून आजही तुम्ही याचे 3 मजले बघू शकता. या गडाला अभेद्य राखण्यासाठी 40 फूट उंच असलेल्या तटबंद्या काम करत आहेत. या किल्ल्यावरून पद्मदुर्ग सुद्धा दृष्टीस पडतो. जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग बांधण्यास सुरुवात केली आणि पुढे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला पूर्ण केला. आता पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता की या साईडला दुसरा दरवाजा आहे. हा सुद्धा बंद करण्यात आलेला आहे, पण इथून सुद्धा जागा होती बाहेर जाण्यासाठी. आणि जर का तुम्ही पुढे आल तर इथे तुम्हाला आकडे दिसतील की इथे घोड्यांना बांधून ठेवलं जायचं. तर ही का बांधले तिथं घोडे, कारण इथून तुम्ही पुढे आला तर जेव्हा कठीण काळामध्ये कोणाची सुटका करायची असेल तेव्हा घोड्यावरून इथून किनारपट्टीवर जात असे. पाण्याच्या टाकीपासून तुम्ही जर का वरती आला या मार्गाने तर तुम्हाला बालेकिल्ल्याकडे येण्याचा मार्ग दिसेल. आणि या बालेकिल्ल्यापासून तुम्ही या किल्ल्याची 4ही बाजूने बघू शकता की 4ही बाजूने हा किल्ला तुम्हाला दिसतो. पूर्ण किल्ल्याचं दृश्य तुम्ही इथून बघू शकता. या गडावरती 4 भव्य दरवाजे आहेत, ज्यात मुख्य दरवाजा, खिंड दरवाजा, गणेश दरवाजा आणि लांब दरवाजा यांचा समावेश आहे. तर आपण चाललेलो आहोत गोड्या पाण्याच्या दुसऱ्या तलावापाशी. याच तलावाच्या शेजारी राम पंचायतन किंवा पीर पंचायतन व मशिदी आहेत आणि इथूनच थोडे पुढे गेल्यानंतर महादेवाचे मंदिर दृष्टीस पडते. हा गड फिरण्यासाठी बुरुजाच्या कडेने पायवाट दिलेली आहे. यावरून तुम्ही पूर्ण किल्ला पाहू शकता. या गडाला 4ही बाजूने समुद्र लाभल्यामुळे तुम्हाला विहंगमय असे दृश्य पाहण्यास भेटते. पूर्वी ही जागा घोड्यांची पागा असू शकते, जिथे घोडे बांधले जात होते.
तिथूनच वरती आल्यानंतर भुयारी मार्ग सदृश्य टेहाळणीच्या जागा तुम्ही इथे बघू शकता. तर मित्रांनो, जंजिरा किल्ल्याची सफर आपली संपलेली आहे आणि आपण परतीच्या वाटेला लागलो आहोत. मुख्य गोष्ट म्हणजे हा किल्ला फिरण्यासाठी 45 मिनिटं दिली जातात, जी की पुरेशी नाही आहेत. तर लवकरात लवकर तुम्ही जेवढा किल्ला पाहू शकता पाहून घ्या. जय शिवराय.